नमस्कार मंडळी, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आणि आज ट्रेलर लॉन्च सोहळा आहे. खरं तर मला थोडंसं लेफ्ट आउट फील होतं आहे, कारण का इथे सगळे ट्रेडिशनल आउटफिटमध्ये आलेत आणि आम्ही असे आलो आहे. पण बघा, ही जी आपली लाडकी अभिनेत्री ती किती छान दिसते. ऋतिका, खूप स्वागत आणि खूप सुंदर दिसतेस. कशी आहेस? मी एकदम मजेत आहे आणि खूप एक्सायटेड आहे आणि धावपळ पण चालू आहे कारण खूप प्रमोशन्स सुरू आहेत. सो पण मजेत आहे. पण दमायला होतं आहे का? हे सगळं कॅरी होतं आहे ना दिवस? हो, व्यवस्थित. मला हा लुक खूप आवडतो आहे आणि म्हणजे मला हा लुक खरं तर रोज करायला आवडेल. मला एवढा आवडला आहे हा लुक. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, त्यात प्रशांत सर लीडला आणि इतके सगळे मोठमोठे कलाकार आहेत. परेश मोकाशींचा सिनेमा. येस. कसा एक्सपिरियन्स आहे? कारण का इतके सगळे मोठे कलाकार जेव्हा आपल्या सोबत असतात ना, एक्साइटमेंट शिवाय ना नर्वसनेस खूप असतो. काय सांगशील? नर्वसनेस तर होताच सुरुवातीला, पण ह्या सिनेमासाठी आमचं 1 महिना वर्कशॉप झालं आहे, ज्यामध्ये आम्ही अगदी नाटकासारखी तालीम केली आहे. सगळे कलाकार होते, आम्ही रोज वाचन करायचो. आम्ही काही सीन्स म्हणजे अगदी उभं राहून बसवलेत सुद्धा. त्याच्यामुळे तो नर्वसनेस, ते सगळंच किंवा भीती जी काही होती ती त्या रिहर्सल्समध्ये पूर्णपणे गेली. आणि असं झालं की आता सगळ्यांना कळलेलं आहे जाऊन काय करायचं आहे आणि मग फक्त तिकडे जाऊन आपल्याला परफॉर्म करायचं आहे आणि स्पॉन्टेनियसली जे काही मिळतं आहे नव्याने ते तिकडे कॅमेरासमोर करून दाखवायचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं रिहर्सल्समुळे खूप मदत झाली. आणि अर्थात हे सगळेच म्हणजे ते आपल्याला अर्थात एक आदरयुक्त भीती तर असतेच, पण हे सगळे खूप भारी आहेत आणि ते सगळेच अगदी नाटकातले कलाकार असल्यामुळे ते रिहर्सल्समध्ये पण खूप इन होते. कोणाचाच असं काही वेगळा तोरा किंवा वेगळं असं काहीच नव्हतं. सगळे खूप अगदी यंग होते सगळे. प्रशांत सर म्हटल्यावर नाटक आलंच आणि त्यांनी इतकी वर्ष जपलं आहे. त्यांच्याकडनं मोस्टली म्हणजे स्पेसिफिकली त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं? कारण का मला असं वाटतं ते जेव्हा परफॉर्म करतात ना, आपण फक्त बघत राहावं असं. येस. नाही, खरं तर खूप काय मिळालं, पण मी असं म्हणेन की एक गोष्ट जी मी माझ्याबरोबर आयुष्यभर ठेवणार आहे त्यांच्यात पाहिलेली, ती म्हणजे ते एवढे म्हणजे त्यांना प्रत्येक सीनमध्ये, प्रत्येक वाक्यात काही ना काहीतरी ॲडिशन घ्यायची असते, काही ना काहीतरी एक्स्ट्रा त्यांच्याकडून द्यायचं असतं. म्हणजे असं कधीच नाही होत की ठीक आहे आता जे आहे ते आपण जाऊन आपलं केलं आहे, कारण त्यांनी काही केलं तरी ते छानच होणार आहे. पण ते कधीच कुठली गोष्ट ग्रांटेड घेत नाहीत. त्याच्यामुळे ही एक गोष्ट आहे जी मी नेहमी जपून ठेवेन माझ्याकडे. त्यांची जी एनर्जी आहे आणि त्यांचा म्हणजे ग्रांटेड न घेण्याचा जो स्वभाव आहे तो खूप भारी आहे आणि एवढं प्रूव्ह केल्यानंतर एवढे दिग्गज कलाकार असूनसुद्धा असं वाटतं याच्यामध्ये लुकपासून सगळं वेगळं आहे, कारण का काहीतरी भन्नाट बघायला मिळणार आहे. स्निक पीक काय देशील तुझ्या कॅरेक्टरबद्दलचा? तर माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कुंडलिनी आणि नाव तर अर्थात खूप भन्नाट आहे. 1942चा काळ आहे, पण तरीसुद्धा ही मुलगी खूप तसं बघायला गेलं तर आजच्या काळातल्या मुलीसारखी आहे, कारण तिला खूप मतं असतात आणि ती मतं बरोबर असू दे नसू दे पण तिला मांडायचीच असतात आणि प्रचंड भावनिक आहे. त्याच्यामुळे तिला कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही टाकलं तर काही ना काहीतरी कॉमेडी क्रिएट होईलच. त्याच्यामुळे खरं कुंडलिनीच नाही तर ह्यातलं प्रत्येक पात्र असंच आहे, थोडंसं वेडसर आहे, वेडसरपणाची झाक आहे त्यात. आणि परेश सरांचा जो एक काय म्हणत आपण एक ट्रेडमार्क ह्युमर जो आहे तो त्यातल्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. वर्ष संपत आलं आहे, 2025 येतं आहे. येत्या वर्षात आम्हाला काय काय नवीन ऋतिकाकडनं बघायला मिळणार आहे? कारण का तुझे चाहते आम्हाला विचारत असतात DMsमध्ये किंवा कमेंट्समध्ये. मी आत्ता 1 जानेवारीला अर्थात आमचा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा रिलीज होतो आहे. त्यानंतर मी हिंदी एका सिनेमात काम केलं आहे, रेड 2, तो मेमध्ये रिलीज होणार आहे. आणि अजून 1-2 प्रोजेक्ट्स आहेत जे मला माहीत नाही कधी बाहेर येणार आहेत, पण ते जेव्हा येतील तेव्हा मी नक्कीच सांगेन. बाकी माझी नाटकं पण सुरू आहेत. द लाईट कॅचर म्हणून एक सोलो नाटक आहे, ते तुम्हाला जमलं तर नक्की पाहायला या. त्याचा प्रयोग एक्सपेरिमेंटल नाटक आहे, त्याचे खूप प्रयोग होत नाहीत, पण आम्ही महिन्याला 2 ते 3 प्रयोग करत असतो. सो अशा काही गोष्टी आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे नवीन वर्षासाठी. 25मध्ये तू दिसणार आहेस आम्हाला सतत आणि त्याचा आनंद आहे आम्हाला. सो त्यानिमित्ताने आपल्या गप्पा होतील. आय होप आणि मला पण सगळ्या प्रेक्षकांना थँक्यू म्हणायला आवडेल, कारण आणि तुमच्या चॅनललासुद्धा, कारण तुमच्याकडून आम्हाला खूप सपोर्ट मिळतो, खूप प्रेम मिळतं. त्यामुळे तुम्हाला खूप खूप थँक्यू. थँक्यू ऋतिका, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.